नमस्कार. आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. माणुसकीच्या मूल्यांचं संवर्धन करणारी संस्था म्हणजे रुग्णाश्रय. रुग्णाश्रय ही संस्था मातृछाया गोव्यातला जो प्रकल्प आहे त्याला संलग्न आहे. 17 वर्ष या संस्थेला झाली आणि त्यानिमित्त 17वा वर्धापन दिन 17 नोव्हेंबरला झाला आणि त्या अनुषंगाने आज आम्ही आमच्याकडे पाहुणे म्हणून बोलावलेलं आहे रुग्णाश्रयची अध्यक्षा श्रीमती चित्रा उल्हास नाईक. खरं म्हणजे असं म्हणतात की निवृत्तीनंतर करायचं काय हा सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न असतो, पण काही जन्मदात असं काही कार्य करत असतात ज्याच्यात आपण असं पण म्हणतो की मरावे परी कीर्तिरूपी उरावे, कारण कार्य करत जावं तसंच त्यांचं काहीसं आहे. त्यांची सुरुवात तशी ऑफिशियल ॲज अ कर्मचारी म्हणून LIC ऑफिसर म्हणून त्यांनी त्यांची पदभार सांभाळला आणि तो करत करत ब्रांच मॅनेजर किंवा मार्केटिंग मॅनेजर असं करत त्या एक गोव्यातल्या धडाडीच्या महिला म्हणून निवृत्त झाल्या. आणि त्याच्यानंतर की निवृत्ती झाली, रिटायरमेंट झालं, आता काय करायचं म्हणून रडत न बसता काही सामाजिक संस्थांना संलग्न त्यांनी वेळ द्यायला सुरुवात केली. अशाच या चित्राताई नाईक आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया माणुसकीचं संवर्धन करणारी संस्था रुग्णाश्रय. रुग्णाश्रय म्हणजे काय? नमस्कार चित्राताई. नमस्कार. आजच्या पाहुण्या या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. रुग्णाश्रय आम्ही जो म्हणतो मातृछायेचाच प्रकल्प आहे, म्हणजे रुग्णाश्रय म्हणजे नक्की काय करतात? मातृछायेचा जन्म 1976 साली झाला. तेव्हा जेव्हा मातृछायेला 25 वर्ष संपली, मातृछायेने पूर्ण केली, तर सेवा 25 हा संकल्प मातृछायेने हाती घेतला. बरोबर. आणि त्या संकल्पातलं एक पुष्प म्हणजे रुग्णाश्रय. कारण मातृछायेच्या कार्यकर्ते, त्याचे जे ट्रस्टीज आहेत आणि त्यांना समितीचे जे कार्यकारिणीचे मेंबर्स आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांना असं वाटलं की आरोग्य क्षेत्रात आपण प्रवेश करावा आणि आरोग्य क्षेत्रात काही सामाजिक कार्य रुग्णाश्रयाच्या तर्फे करावं. बरोबर. आणि त्या दृष्टीने रुग्णाश्रयाची स्थापना झाली. आहे कुठे आणि म्हणजे कशा प्रकारे लोकांना त्याचा म्हणजे मदत मिळते? रुग्णाश्रय हे खरं म्हणजे गोवा मेडिकल कॉलेजपासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. हा जो VS धेंपो मार्ग जो आहे, जो पूर्वीचा सांताक्रूज बांबोळीचा रस्ता, त्या रस्त्यावर तुम्ही जर सांताक्रूजवरून बांबोळीला गेलात की डाव्या साईडला मोठा ठळक अक्षरात लिहिलेलं रुग्णाश्रयाचं बोर्ड पाठी लोकांना दिसते. अच्छा. हा, म्हणजे जवळजवळ 1 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे आपल्या गोवा मेडिकलमध्ये लोकांना मदत, आणि मला वाटतं मातृछायेची एक टीम तिथं पण बसलेली असते टेबल घालून. हो. ती मे आय हेल्प यू हा पहिलाच एंट्रन्सला. ही कशी मदत करतात लोकांना? ती तसं तुम्हाला म्हटलं मी, सेवा 25 मध्ये रुग्णाश्रय हा एक संकल्प त्याने हाती घेतला. तसाच रुग्ण सहायता हा एक विंग मातृछायेने सुरू केला. जसे आता गोवा मेडिकल कॉलेज, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हापसा, चिखलीचं कॉटेज हॉस्पिटल, मडगावचं ऑस्पिशियल हॉस्पिटल, अशा जवळजवळ 4 ते 5 हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 40 ते 50 हे स्वयंसेविका आणि स्वयंसेवक मातृछायेने नेमलेले आहेत, की जेणेकरून जे रुग्ण गोवा मेडिकल कॉलेजमध्ये येतात त्यांना समजा OPDमध्ये कुठल्या डिपार्टमेंटमध्ये किंवा कुठल्या वॉर्डमध्ये त्यांना हे आहे घेऊन जायचं, ट्रीटमेंट घ्यायची आहे. खूप जणांना समजत नाही, त्यांना लिहिता वाचता येत नाही. अशा वेळी ह्या रुग्णसेविका ज्या आहेत त्या त्यांना घेऊन जातात, त्यांना फॉर्म भरायला मदत करतात. खूपदा असं होतं की काहींना चालता येत नाही, त्यांना व्हीलचेअर वगैरे बसून त्या घेऊन जातात. डॉक्टरांची वेट घालून देतात. फार्मसीतून समजा औषध आणायचं असेल तर त्यांना ते औषध आणून देतात. बऱ्याच तऱ्हेची मदत ते करतात. लाखो लोक त्याचा फायदा घेतात. हे लोकांसाठी विनामूल्य आहे. लोकांसाठी विनामूल्य. त्याच्यातच रुग्णाक्षय म्हणजे ही सेवा तिथं GMC मध्ये देत असताना
रुग्णाशय कशी प्रकारे मदत करते लोकांना? रुग्णाश्रयाचा जन्म असा झाला की गोवा मेडिकल कॉलेजमध्ये खूपदा OPD पेशंट्स येतात. त्यांना खूपदा सलग एकामागून एक दिवस त्यांना तिथे ट्रीटमेंटसाठी जावं लागतं. तेव्हा त्यांचे नातेवाईक आणि रुग्ण ह्यांना बाहेर हॉटेलमध्ये राहण्याचं एकदा काही लोकांची ऐपत नसते, परवडत. तर त्या लोकांसाठी हे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो शॉर्ट होमस्टे, म्हणजे थोड्या दिवसासाठी 8 दिवसासाठी किंवा इव्हन 1 दिवसासाठी सुद्धा माणूस तिथे राहू शकतो किंवा त्याचा नातेवाईक तिथे राहू शकतो. तिथे त्यांना चांगली सोय केलेली आहे. त्यांना बेड्स दिले जातात, राहण्याची, आंघोळ वगैरे करण्याची, त्यांना चहा पाणी हवं असेल किंवा पेशंटचं जर काही डाएट असेल किंवा त्यांना तिथे जेवण हवं असेल तर त्याची सगळी सोय तिथे केली जाते रुग्णाशयामध्ये. हो, अगदी माफक दरात, खूप कमी पैसे घेऊन त्यांना ही सोय उपलब्ध केली जाते. बरोबर. पण नातेवाईक आता एक तिथं राहिलं आहे आणि पेशंट्स खूप, म्हणजे GMC मध्ये एक दिवस, 15 दिवस, 20 दिवस असतात किंवा गोव्याबाहेरची पण लोक असतात. अशा लोकांची पण तिथं तुम्ही व्यवस्था करतात? कारण सावंतवाडी, रत्नागिरी, नंतर इकडून कारवार, बांधा, ह्या कुडाळ, इथून सुद्धा पेशंट्स किंवा त्यांचे नातेवाईक येतात आणि त्यांची सोय सुद्धा आम्ही रुग्णाश्रयात करतो. बरोबर. आणि त्याचं माफक शुल्क म्हणजे नक्की किती असतं एक मिनिमम? आमच्याकडे डॉर्मेटरी पण आहे आणि अशा एका खोलीमध्ये अशा 2-3 बेड्स अशा पण असतात आमच्याकडे सोयी. तर जिथे 3 बेड्स असतात तिथे प्रत्येक बेडच्या मागे आम्ही 200-250 रुपये घेतो आणि डॉर्मेटरीमध्ये 100 रुपये दिवसाला घेतो. हो, म्हणजे ते सगळ्यांना परवडण्यासारखं. हो, सगळ्यांना परवडण्याचं. आतापर्यंत या रुग्णाशयामधून किती लोकांना असं सहकार्य मिळालेलं आहे? म्हणजे 17 वर्षाच्या कालावधीत. 17 वर्षामध्ये कसं आहे की सरासरी 8 ते 9 हजार दरवर्षी लोक ह्याचा लाभ घेतात. त्या हिशोबाने जवळजवळ लाखभर लोकांनी याचा फायदा, म्हणजे ह्याचा लाभ घेतलेला आहे. म्हणजे लोकांना खरंच लोकांची सोय आम्ही केली आहे. हो, म्हणजे हॉटेल्स किंवा आणि कुठं राहणं हे कसं शक्यच होत नाही, जेव्हा परवडत नाही त्यावेळेला ह्याच्यात खूपच उपयोग होतो. रुग्णाशयामध्ये ही एक व्यवस्था होते. त्याच्यानंतर खूपशे उपक्रम राबवले जातात. त्याच्यातलंच मी एक असं हल्लीच ऐकलंय, तुमचं पत्रक बघितलं की नर्सिंग स्कूल, सहायता नर्सिंग स्कूल, त्याच्यामध्ये तुम्ही काय करतात, किती वयाच्या मुलींना घेतात आणि त्यांचा काय उपयोग आहे पुढे? सहायता होम नर्सिंग सेंटर हे जे सुरू केलं ते आता आपण पाहतो की युनिट फॅमिली सापडते आपल्याला, म्हणजे जॉईंट फॅमिली, जे एकत्रित कुटुंब ही जे काही संकल्पना आहे किंवा हे जे कन्सेप्ट समाजामध्ये आहे ती नाहीशी होते, लुप्त झालेली. तर अशा वेळी समजा दोघंही नवरा बायको सर्व्हिस करत असतील आणि घरी समजा आई वडील किंवा कोणी असं पेशंट असेल की ज्याला एक केअरटेकरची गरज आहे, पण ते ज्याला नर्सिंगचे एक बॅकग्राऊंड त्या माणसाला असायला हवं किंवा त्या मुलीला असायला हवं, तर अशा तऱ्हेचं होम नर्सिंगचं ट्रेनिंग आम्ही त्या सहायता होम नर्सिंग ट्रेनिंगमध्ये देतो, सेंटरमध्ये देतो. आणि हे 2015 साली आम्ही सुरू केलं. आणि आम्हाला म्हणजे सुरुवातीला आम्हाला पॉलिटेक्निक कॉलेजने मदत केली, अजूनही ते चालू आहे. आणि हल्लीच पॉलिटेक्निकने तो कम्युनिटी डेव्हलपमेंटच्या तर्फे ते आम्हाला हे सर्टिफिकेशन ते आमच्या ट्रेनिंगना द्यायचे. तर त्याचं फक्त आता आम्ही SNDT-कडे आता अप्लाय केलेलं आहे. त्यासाठी आम्ही ट्राय करतोय की SNDTचं ॲफिलिएशन त्या आमच्या सेंटरला मिळावं म्हणून. तिथे 6 महिन्याचा हा कोर्स असतो. 3 महिने या प्रॅक्टिकल ट्रेनिंग आम्ही गोवा मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना देतो आणि त्यांना सगळं ट्रेनिंग दिलं जातं, म्हणजे अवयवाबद्दल म्हणा किंवा एखाद्याला इन्शुलिन कसं द्यायचं वगैरे, BP कसं चेक करायचं, फर्स्ट एड तर फर्स्ट एड बेसिस देतो. आणि 3 महिने ते थेरॉटिकल असतं, 3 महिने त्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग असतं आणि पुढचे 6 महिने आम्ही त्यांना आमच्याकडेच ठेवतो की जेव्हा त्यांना प्लेसमेंट्स द्यायचे असतात, त्यांना जिथे गरज आहे कुठल्याही कुटुंबाला, तेव्हा आमच्यातर्फे आम्ही त्यांना पाठवतो आणि त्याला ती पेड सर्व्हिस असते त्यांना. बाकी एरवी आम्ही त्यांना ना फी चार्ज करतो, ना त्यांच्या युनिफॉर्मचे पैसे त्यांना आम्ही
चार्ज करतो, त्यांना सगळं टोटल मोफत आहे, आहे. 6 जेवण, महिन्याचं खाण, training. राहणं, युनिफॉर्मची हे आपलं उपलब्ध करून देणं, हे सगळं आम्ही त्यांना मोफत देतो. बरोबर. म्हणजे आता तुम्ही घेताना कशी, म्हणजे एक 20-22 वर्षाची मुलं, ती एक 40 वर्षाच्या पर्यंत बाई पण घेऊ शकतात का, जी निराधार आहे आणि जिला बाबा शिकायचंय? 18 ते 45 असा आमचा हे असतो, वयाची मर्यादा आम्ही ठेवतो. पण समजा एखादं असं काही अपवाद असतात की 47-48 वर्षाची बाई सुद्धा धडधाकट असते आणि ती म्हणते की आपण करू शकते, तर अपवाद म्हणून एखाद्या वेळी आम्ही त्यांना हे करून घेतो, परवानगी देतो आम्ही तो ट्रेनिंग घ्यायला. पण जनरली आमचे ते 18 ते 45 ह्या वयाच्या अंतर्गतच आम्ही घेतो. कारण एखादा बेड रिडन पेशंट असेल तर त्याला उचलावं लागतं, त्याला उठून बसवावं लागतं. अशा वेळेला तेवढी ताकद एखाद्या वेळी 45 वर्षानंतर आपण अपेक्षित नसते ना. पण मुली आणि मुलं असं काही भेदभाव पण को एज्युकेशन आहे, दोघांनाही आम्ही देतो. रुग्णाशयातर्फे असे किती उपक्रम, म्हणजे हा एक झाला, अजून किती उपक्रम तिथे चालू आहे? फिजिओथेरपी सेंटर चालतं आमच्याकडे. प्रत्येक सेशनला फक्त 300 रुपये आम्ही घेतो. तर जवळजवळ 1200-1300 सेशन्स तिथे वर्षाला होतात. वीकली असतं का रोजचं असतं? ऍक्च्युली हे रोज असतं, 9 ते 5 पर्यंत असतं हे सेशन. पण काही वेळा असं असतं की काही लोक आपला व्यवसाय असतो, काहींच्या नोकरी करतात, त्या लोकांना स्पेशल सर्व्हिस हवी असते 5 नंतर. ते सुद्धा आमचे जे 24 तास फिजिओथेरपिस्ट अजय वेळीप म्हणून आमच्याकडे असतात, सर्व्हिसला आहेत, तर त्यांच्या थ्रू आम्ही त्यांना देतो. अच्छा. सो एक फिजिओथेरपिस्ट युनिट, दुसरं तुमचं सहायता नर्सिंग युनिट, तिसरं आत्ताच तुम्ही म्हटलेलं नवीन की ह्याचं PWD, ह्याच्या मार्फत तुम्ही काहीतरी सुरू केलंय. त्याचं उद्घाटन आपले माननीय चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंतनी केलं. आणि हे PWD म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी, ह्याचे जे कमिशनर आहेत त्या ह्याचे गुरुप्रसाद पावसकर, ॲक्च्युली त्यांचं हे ब्रेन चाइल्ड आहे. त्यांनी म्हटलं की आम्ही मातृशाळेचे रुग्णाश्रय ही एक योग्य जागा आहे, हे रिहॅबिलिटेशन सेंटर स्पाईन इंजुरीसाठी ओपन करण्यासाठी किंवा खुलं करण्यासाठी. आणि तसं जानेवारीमध्ये त्यांनी त्याचं उद्घाटन झालं आमच्याकडे. आणि लोकांना चांगला अनुभव आहे त्याचा. आमचे जे फिजिओथेरपिस्ट आहेत, काही लोकांनी आम्हाला ही सुद्धा म्हणजे असं बोलून दाखवलं आहे की त्याची स्टेटमेंट केली आहे की आपण त्यांना आंध्र प्रदेशमध्ये नेलं, तेलंगणामध्ये नेलं, आणि तिकडच्या हॉस्पिटल्समध्ये आम्ही त्यांना थरो ट्रीटमेंट दिली. पण इथे आल्यापासून तुमच्या फिजिओथेरपिस्टच्या कौशल्यामुळे माझा मुलगा उभा राहू शकतो किंवा त्याच्यात खूपच छान इम्प्रूव्हमेंट झाली आहे. तर असे आम्हाला फीडबॅक्स मिळतात. पण हा कोर्स असा असतो की ॲज पर रिक्वायरमेंट ट्रीटमेंट चालू असते? बरोबर, डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणेच याची ट्रीटमेंट चालू असते. बरोबर. आणि त्याचं मिनिमम मूल्य तुम्ही किती घेतात? एक 300 प्रत्येक सेशनला आम्ही फक्त 300 घेतो, बाहेर खूपच जास्त असतं. बरोबर. हो, पण आम्ही एक सेवा म्हणून हा एक प्रकल्प चालू आहे. आणि ह्याची आतापर्यंत किती लोकांनी फायदा घेतला या सेवेचा? असं म्हणजे दरमहा 200 ते 250 लोक याचा फायदा घेतात. आणि हे सेशन्स असतात हे दर ह्याला, ते 1200 ते 1300 सेशन्स दरवर्षी होतात. बरोबर. म्हणजे ह्याच्यानंतर तुम्ही आणि रक्तदान शिबिर किंवा तुम्ही आता ते जयपूर फूट हा पण युनिट्स चालू करतात. सो त्याच्याबद्दल पण थोडक्यात माहिती. हो, जयपूर फूट ही जी काय हे संकल्पना आम्हाला रोटरी क्लब म्हापसा यांनी मातृशाळेची निवड केली की आमच्यातर्फे हा जयपूर फूट हे व्हावं, म्हणजे वाटप व्हावं. कारण एखाद्या विकाराने ज्याचं पाय किंवा हात असे अवयव ज्यांना गमवावे लागतात, अशा लोकांना माफक दरात, म्हणजे पेशंटच्या दृष्टीने किंवा रुग्णाच्या दृष्टीने त्यांना ते मोफतच असतं. पण रोटरी क्लब CSR म्हणजे आपल्या ज्या कंपन्या असतात, आता फॉर उदाहरणार्थ पर्सिस्टंट कंपनी, आता कित्येक वर्ष रोटरी क्लब म्हापसाच्या तर्फे पर्सिस्टंट कंपनी ह्या जयपूर फूट सेंटर आमच्याकडे चालवतं. आणि त्या रुग्णांना ते मोफत हे अवयव, कृत्रिम अवयव उपलब्ध करून देतात. ज्याच्यात हात आणि पाय असतो. हो, हात आणि पाय
जनरली आम्ही बिलोनी तुमच्याकडे नाव नोंदणी पासून तो प्रोसिजर कसा असतो? आमच्याकडे संचालक आहेत आणि संचालकाकडे त्यांचे ते येऊन आपले नाव नोंदवतात. त्याचं सगळीकडे आम्ही त्याची पब्लिसिटी करतो, प्रसिद्धी करतो म्हणजे. आणि रोटरी क्लब सुद्धा आम्हाला मदत करतं हे करायला. आणि ह्याचं आता लोकांना माहिती झालंय की बाबा जयपूर फूड सेंटरच्या थ्रू इथे आपल्याला कृत्रिम अवयव उपलब्ध करून मिळतात मोफत, म्हणून ते येऊन इथे रजिस्ट्रेशन करतात. गोवा मेडिकल कॉलेजची मदत आम्ही घेतो. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये जो रुग्ण सहायताचं विंग आहे ते जेव्हा बघतात की असे काही लोक अवयव गमावतात आपले, तर त्यांना जर मदत हवी असेल तर ते सांगतात की तुम्ही बाबा रुग्णालयात जा, तुमचं नाव नोंदवा आणि तिथे तुम्हाला मोफत हे अवयव उपलब्ध करून दिले जातील. तर अशा तऱ्हेने ती जयपूर फूड सेंटर चालवलं जातं तिथे. आणि त्याची पण सेवा तुमची आता किती वर्ष झाली आता चालू आहे? हे जवळजवळ 7-8 वर्षाच्या वर झालेला हो, हा उपक्रम चालू आहे हा उपक्रम. हो हो. अच्छा, असं म्हणजे हे झालं. आता रक्तदान शिबिर पण तुम्ही म्हणता ते दरवर्षी घेतात किंवा अजून रुग्णाशय हा सामाजिक लोकांपर्यंत जाण्यासाठी किंवा आजूबाजूच्या लोकांनी तिथं येणं जाणं, एक परिवार, एक संस्था ही समाजाची आहे, असे कार्यक्रम काय असतात तुमचे? आमच्या संस्थेमध्ये आम्ही सगळे सण साजरे करतो. नवरात्र 9 दिवस नवरात्रात आमच्याकडे सगळे तऱ्हेचे कार्यक्रम आम्ही राबवतो. रांगोळी कॉम्पिटिशन ठेवतो, मुलांसाठी ड्रॉइंग कॉम्पिटिशन ठेवतो, नंतर कुकरी कॉम्पिटिशन ठेवतो. म्हणजे पाककलेमध्ये जर कोणाला कौशल्य दाखवायचं असेल तर त्या तिकडच्या एरियातल्या आजूबाजूच्या सांताक्रूज, मेर्सी, तालिगाव ह्या साईडच्या बायका येऊन किंवा स्त्रिया येऊन आपलं कौशल्य दरवर्षी दाखवतात. त्यांना आमच्या ह्याच्याप्रमाणे जसं काय मर्यादित बजेट असतं त्याप्रमाणे आम्ही त्यांना बक्षीस पण वितरण करतो. योगा सेशन पण तुम्ही नंतर हो, आमच्याकडे योगा सेशनही असतं. बायकांचा एक ग्रुप आहे स्त्रियांचा, ते तिथे योगा सेशन चालवतात. कराटे पण तिथे चालवलं जातं. बऱ्याच लोकांना विकत उपकरणं घेणं कठीण असतं किंवा आपण म्हणतो की एखादं बेड रिडन असेल तर त्याला फॉलर्स बेड लागतो की तो तसा ॲडजस्टेबल ॲडॉप्टेबल बेड लागतो, तो त्यांना उपलब्ध करून देतो. व्हीलचेअर देतो, कमोड सकट व्हीलचेअर लोकांना हवी असते. हो, तर असे काही उपकरणं आम्ही त्यांना हे म्हणजे जे लागणारी मेडिकल इन्स्ट्रुमेंट उपलब्ध करून म्हणजे ह्याच्यासाठी पण तुमच्याकडे नाव नोंदणी असते किंवा डिपॉझिट असतं काय? हा, थोडंसं डिपॉझिट आम्ही घेतो. कारण खूपदा असं होतं की एखादी बेड वगैरे, कारण ते आम्हालाही आमच्याकडे जेवढे संस्थेमध्ये जेवढ्या गोष्टी येतात त्या सगळ्या दान देणग्या म्हणूनच येतात. कुठलीच गोष्ट संस्था विकत घेत नाही. विकत घेऊन समाजाची बद्दल कळकळ आहे, ज्यांना ज्या दानशूर व्यक्ती समाजामध्ये आहेत त्याच्यामध्ये सगळेच आहेत. व्यावसायिक आहेत, उद्योगपती आहेत, म्हणजे आपला स्वतःचा व्यवसाय उद्योग सांभाळून कुटुंब सांभाळून समाजकार्य करणारे बरेचसे माननीय आणि महनीय व्यक्ती आमच्याबरोबर आहेत. आणि हे असल्याशिवाय ही अशी कार्य पुढे जात नाही. अशी कार्य पुढे सहकार्यानेच पुढे जातात. कारण आर्थिक आणि म्हणजे सक्षम कार्य करणारे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर आर्थिक सहायता हे हवं असतं. सो हे करत असताना मला वाटतं आता तुमच्याकडे अजून काय उपक्रम म्हणजे जो लोकांपर्यंत जाण्यासाठी किंवा लोक येतात? आम्ही हल्लीच सिनियर सिटीजन सेंटर सुरू केले, 2 वर्ष झाली. ह्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक नवीन उपक्रम म्हणून आम्ही सिनियर सिटीजन सेंटर उभं केलं आहे. आणि दर बुधवारी आमच्याकडे काही ना काही तऱ्हेचे प्रोग्राम्स असतात. म्हणजे एकतर म्हणजे टॅक्स आपण जे भरतो, इन्कम टॅक्स भरतो, तर त्या दृष्टीने टॅक्स प्लॅनिंग कसं करावं, इव्हन सिनियर सिटीजनांना सुद्धा त्याची गरज असते. रिटायर झाल्यानंतर सुद्धा टॅक्स प्लॅनिंगची गरज असते. तेव्हा आम्ही CAsना बोलवतो हे करण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी. नंतर फिजिओथेरपिस्ट आमच्याकडे एक मुंबईहून आली होती, मेघा कामत वाघ म्हणून. तिने असे एक एक्सरसाइज आमच्या सिनियर सिटीजन्सना शिकवले
की ज्याच्यामुळे त्यांची ॲक्टिव्हिटी लेवल वाढेल. तेव्हा असे काही सेशन्स आम्ही ऑर्गनाईज करतो. परवाच हल्ली आम्ही मेडिटेशनचं सेशन ऑर्गनाईज केलं की ज्याच्यामुळे आपले मानसिक स्थिती, शारीरिक स्थिती, अध्यात्म ते ते त्याच्यामुळे त्यांची एक सुधारणा होऊ शकते. बरोबर. नंतर अशा ह्याचे गायन म्हणा, संगीत, ह्या सुद्धा भजन सुद्धा आमच्याकडे दरवर्षी दर खेपेला चालू असतं. हो, पण ह्या माध्यमातून आता लोकांपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला एक अपील करायचं झालं लोकांमध्ये तर तुम्हाला काय सांगावंसं? आणि मला एक सांगायचं आहे की आमच्याकडे जे सहायता नर्सिंग होम सेंटर चालू आहे, कारण त्याला ना खूप डिमांड आहे. आणि हे होम नर्सिंग किंवा होम केअर घेणारे जे नर्सेस असतात तर त्याचा खूप तुटवडा आहे, शॉर्टेज आहे. लोकांचं डिमांड खूप आहे पण सप्लाय कमी आहे. तर आणि हे न्यूक्लिअर फॅमिलीमुळे मला वाटतं जास्त झालेलं आहे सध्या. आणि आम्ही त्यांच्या म्हणजे आम्हाला असं वाटतं की समाजाबद्दल ज्याला कळकळ आहे की पण शेवटी त्यांची गरज पण आहे आणि त्यांचे गरजू व्यक्ती जे आहेत की त्यांना स्वतःची गरज भागवायची गरज आहे, ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. बरोबर. आणि सगळ्यांनाच आपण पाहतो की सगळ्यांनाच काय गव्हर्नमेंट सरकारी नोकऱ्या मिळतात असं नाही. प्रायव्हेट क्षेत्रामध्ये सुद्धा लोकांना आता सर्व्हिस सलग मिळते असंही नाही, मनासारखे मिळते असंही नाही. पण ही जी अशी काय संकल्पना आहे किंवा असा काय हा उपक्रम आहे की जेणेकरून तो एक तऱ्हेचं फ्रीलान्सिंग म्हणतो आपण, की जेव्हा गरज आहे तेव्हा गेलं आणि आपलं घर पण कमाई काही पैसे कमावले आणि आपल्या त्या मुलीला किंवा मुलाला त्याची आवड पाहिजे, माणसाची सेवा करण्याची आवड पाहिजे. मुळात त्यांना सेवा करायची आवड असायला हवी, त्यांची इच्छा असायला हवी. कारण जो रुग्ण असतो किंवा पेशंट असतो घरातला की ज्याला मायेने समजवायची गरज असते की बाबा हे औषध तू घ्यायला हवं, घेण्याची गरज आहे, हा एक्सरसाइज किंवा हे काही गोष्टी आपण त्यांना व्यायाम किंवा हा एक्सरसाइज तू घ्यायलाच हवा, हे त्याच्याकडे ते एक कौशल्य असायला हवं. आणि तो कौशल्य निर्माण करण्याची त्या माणसाची किंवा त्या मुलीची किंवा त्या मुलाची इच्छा असायला हवी. तर अशी माणसं मिळणं खूप कठीण आहे. तर माझं एकच अपील आहे सगळ्यांना की अशा मुली किंवा अशी जी मुलं, अशा महिला सुद्धा त्या जर अशी सेवा समाजाला उपलब्ध करून द्यायची त्यांची जर इच्छा असेल तर त्या इच्छाशक्तीचा फायदा आम्ही उठवायचा प्रयत्न करतोय. तर त्याने आम्हाला मदत करावी. आणि आम्हाला दरवर्षी म्हणजे आता 2 बॅचेसमध्ये जवळजवळ 40 व्यक्तींना आम्ही हा एक ट्रेनिंग किंवा हे त्यांना आम्ही त्यांच्या पायावर उभा राहायचा सक्षम करायचा प्रयत्न करतो. तेव्हा समाजानेच आम्हाला एक तऱ्हेचा पाठिंबा द्यायला हवा, सपोर्ट करायला हवं की अशा जर मुली कुठेही, म्हणजे असं आपण बघतो खूपदा की स्लम्समध्ये म्हणा, काही ह्याच्यामध्ये गावामध्ये, झोपडपट्टीमध्ये अशा तऱ्हेचे ॲक्च्युली माणसं असतात. पण त्यांना काहीच माहिती नसतं, त्यांना ना पेपर वाचता येतात, त्यांच्यापर्यंत पेपर पोचतोही किंवा नाही पोचतोही. तर अशा वेळेला जर काही माणसं त्यांच्यापर्यंत जर पोचत असतील तर त्यांना ही एक कल्पना करून द्यावी की बाबा अशा तऱ्हेचं होम नर्सिंगचे कोर्सेस चालू असतात आणि त्याचा फायदा त्याने स्वतःच्या पायावर उभा किंवा स्वतःची जीविका चालवण्यासाठी त्याचा त्यांनी उपयोग करून घ्यावा. हे अपील मला करावं असं वाटतं. रुग्णाक्षय इतकी वर्ष, 17 वर्षाचा अनुभव, 17 वर्षात किती महनीय व्यक्ती येऊन गेल्या किंवा व्हिजिट दिलं आणि ज्याच्यामुळे रुग्णाश्रयाला आर्थिक मदत पण झाली. रुग्णाश्रय किंवा मातृछाया ही दानशूर व्यक्तीमुळेच चालते. बरोबर. पूर्ण डोनेशनवरच ह्या सगळ्या युनिट्स मातृछायाच्या चालतात. आणि बऱ्याच आता तुम्हाला मी सांगितलं ना की आमचे जे अध्यक्ष आहेत ट्रस्टचे ते श्रीनिवास धेंपे आहेत. तर श्रीनिवास धेंपो, नंतर अशोकराव चौगुले, रंजना साळगावकर, शिवानंद साळगावकर, हे सगळे उद्योगपती चौगुलेत आहेत आमच्याबरोबर. अशा अशोकराव चौगुले हे सगळे जे महनीय व्यक्ती आहेत आमच्याबरोबर आहेत. नंतर बरेचसे शिक्षक आहेत, बरेचसे निवृत्त अधिकारी आहेत. आणि
दरवर्षी अन्नदान ह्याच्यातच येथे चालू असतं. त्या निमित्ताने समजा आता कोणाला वाटतं की बाबा फिजिओथेरपी सेंटरला आपण मदत करावी, तर प्रियोळकर म्हणून एक व्यक्ती आहेत, त्यांनी परवा 1,00,000 रुपये दिले ह्याला. आणि ह्याच्यात समाजापर्यंत जाण्याचा, पोहोचण्याचा तुमचा पण प्रयत्न आहे. आणि मुख्यतः खरं म्हणजे खूप समाज उपयोगी संस्था आहे. मातृछाया जगजाहीर आहे, म्हणजे नॅशनल पारितोषिक मिळालेली आपली संस्था आहे. आणि या संस्थेसोबत उपक्रम केलेले आणि तुमच्यासारखी लोक तन मन धन देऊन काम करतात. त्यामुळे संस्थेचा, कारण निस्वार्थी सेवा केली की कुठलीही संस्था. अनेक तुमच्याकडे शेअर करायला असं वाटतं की ही जी आपली रुग्ण सहायता आहे युनिट, जे आपल्या 5 हॉस्पिटलमध्ये चालतं, बरोबर, नंतर रुग्णाश्रयामध्ये सहायता होम नर्सिंगचे जे कोर्सेस चालतात, ह्याला गेले आता 3-4 वर्ष आम्हाला गोवा शिपयार्ड मदत करतात. तर अशा मोठ्या मोठ्या संस्था, मोठ्या मोठ्या कंपनीज आम्हाला मदत करतात आणि त्याच्यामुळेच हे सगळं काही साध्य होऊ शकतं. आजचे पाहुणे या कार्यक्रमात तुम्ही खरं म्हणजे एकदम मूल्यवान माहिती दिली. कारण ही समाजापर्यंत जाणं, कारण आपल्या गोव्यात असून गोवेकरांना माहीत नाही असं पण होऊ शकतं एक एकदा. ज्या संस्थेतले अदर लोक, खूप बाहेरची लोक येऊन फायदा पण घेतात. तर आपल्या लोकांना ही माहिती मिळावी म्हणून आपण आज तुम्ही मुद्दाम आलात. तुमचा वेळ बहुमूल्य आहे आणि आम्हाला दिलात, त्याबद्दल मी सुशांती कवळेकर दूरदर्शनच्या वतीनं अत्यंत आभारी आहे. नमस्कार. धन्यवाद. Thank you.